औरंगजेबाच्या उदात्तीकरणावरून सुरू झालाय। मंडळी 350 वर्षापूर्वी जो औरंगजेब स्वराज्याची राख रांगोळी करण्यासाठी चाल करून आला, ज्यानं मराठ्यांचं नामोनिशाण मिटवण्यासाठी जंग पछाडलं। आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि नंतर संभाजी महाराजांना आपल्या मातीच्या रक्षणासाठी ज्याच्यासोबत प्राणपणानं लढावं लागलं, ज्या औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना 36 दिवस हाल करून मारलं, 350 वर्षानंतरही ती भळबळती जखम अजून भरलेली नाही। त्या जखमीवर पुन्हा मीठ चोळण्याचा प्रकार होतोय। इथल्या काही लोकांच्या डोक्यातला औरंगजेब पुन्हा डोकं वर काढतोय। हा खलनायक किती चांगला नायक होता हे आडून सांगण्याचा प्रयत्न होतोय। त्यातून कधी औरंगजेबाचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसवर अभिमानाने मिरवले जातात, कधी मोर्चांमध्ये पोस्टर झळकतात, कधी कोणी त्याच्या मजारीवर चादर चढवतो, तर कधी कोणी त्याला हिरो ठरवत त्याचं उदात्तीकरण करतो। समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमींना औरंगजेबाचा असाच पुळका आला। त्यांनी औरंगजेबावर स्तुतिसुमनं उधळली, पण खरंच औरंगजेब पुळका येण्याच्या लायकीचा होता का? तो एक धुंद, सत्तापिपासू, शत्रूला हाल करून मारणारा बादशाह होता, कपटी होता, संशयी होता, ज्यानं सत्तेच्या सिंहासनाच्या आड येणाऱ्या त्याच्या कुटुंबातल्याच 27 लोकांचा जीव घेतला, ज्यानं बापाला कैदेत टाकलं, भावांना ठार मारलं, भावाचं मुंडकं कापून त्याच्याशी खेळणारा तो क्रूर कर्मा होता। शत्रू सोडा, ज्यानं कधी इथल्या मुस्लिमांचा सुद्धा आदर केला नाही, ज्याला पर्शियन आणि तुर्की लोक श्रेष्ठ वाटायचे, जो शिया सुन्नी असा भेद करायचा, जो धर्मांध होता। औरंगजेब बदनाम, नामवाला होता। असा माणूस कुठल्या अँगलनं आदर्श ठरू शकतो आणि ज्यांना तो आदर्श वाटत असेल त्यांना एवढा पुळका का सुटला? सवाल हाच आहे, चर्चा ही तीच। पण बघूया अबू आझमींनी नेमकं काय म्हटलं म्हणून हा सगळा वाद निर्माण झाला। सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह ने बहुत सारी मंदिरें बनवाई हैं और आप बनारस में जाकर देखेंगे एक बच्ची, पंडित की बच्ची को जब उनका ही एक सिपाही सालार उसके साथ शादी करना चाहता था, उन्होंने उस सिपाही सालार को 2 हाथियों के बीच पैर बांध करके वो मार दिया और उन पंडितों ने उनके लिए एक मस्जिद बना के दिया वहाँ पर। क्या बात करते हैं, ये गलत हिस्ट्री दिखाई जा रही है। क्रूर शासक नहीं मानते? नहीं, मैं नहीं मानता, क्रूर शासक बिल्कुल नहीं, मैं बिल्कुल क्रूर शासन नहीं मानता। मैं एक ही बात बोलूँगा, औरंगजेब के ज़माने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था। हमारी सरहद जो है अफगानिस्तान, बर्मा तक बढ़ी हुई थी, समझा आपने। और इसी को देख कर अंग्रेज यहाँ आया था। एक इंसाफ पसंद बादशाह था वो। इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना चाहिए। धर्मवीर संभाजी महाराजांना हलाल करून ज्याने मारलं औरंगजेबाने, त्याचं उदात्तीकरण करणं खरं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे। निषेध जेवढा याचा करू तेवढा थोडा आहे। खरं म्हणजे अबू आझमीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, कारण छत्रपती संभाजी महाराजांनी या देशासाठी आपला प्राण अर्पण केलेला आहे आणि बलिदान दिलेलं आहे। आणि म्हणून खरं म्हणजे या अबू आझमी हिला औरंगजेब चांगला प्रशासक होता त्याचं कौतुक करणं हे तर महापाप आहे आणि म्हणून या अबू आझमी यांनी माफी मागितली पाहिजे। कायद्याची गरज नाहीये। कायदा म्हणजे महाराष्ट्र तुम्हाला महाराजांचा अपमान करतो, याच्यावर कायदा पाहिजे। आता ते सोलापूरकर बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे, ते कोरटकर की कोण बोलले त्यांच्यावर कारवाई होणार आहे। मग अबू आझमी असतील, कोरटकर असतील, सोलापूरकर असतील, तिघांवर कारवाई झालीच पाहिजे। त्यांना बेड्यात ठोकल्याच गेलं पाहिजे। एमपीला पळून गेले, कुठेही पळून गेले असतील। जे आता बघा काही ठराविक लोक विमानात तुम्हाला बँकॉकला जाताना 5 तासात सापडतात, मग जे महाराजांचा अपमान करतात ते नाही सापडत तुम्हाला। औरंगजेब रहमतुल्लाह अलैह जो हैं, उन्होंने मंदिर तोड़ी तो मस्जिद भी तोड़ी है उन्होंने। गोलकुंडा की मस्जिद की जो ताना राजा थे ताना शाह, क्या नाम था उसका, उसकी मस्जिद तोड़ा उन्होंने, वहाँ पे मंदिर भी तोड़ा। अगर तो क्या वजह है उसकी पता लगाना चाहिए। लेकिन अगर वो हिंदू के खिलाफ होते तो 34% हिंदू उनके साथ नहीं रहते और उनका सिपाही सालार हिंदू नहीं रहता। मेरा कहना है कि इसको हिंदू मुस्लिम एंगल से नहीं देखना चाहिए और ये सच है कि उनके राज में भारतवर्ष सोने की चिड़िया था। या सगळ्या निमित्तानं जी स्तुती सुमनं उधळली गेली त्यातून काही सवाल निर्माण झाले, ज्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे। आपण बघूया हे मूलभूत सवाल अबू आझमींच्या त्या गुणगानाच्या नंतर निर्माण झालेत। औरंगजेबाचा एवढा पुळका अबू आझमींना नेमका कशासाठी? सवाल आहे। आज आपल्याला चर्चेत हा मुद्दा घ्यायचा आहे।
औरंगजेब कुठल्या अँगलनं यांना आदर्श वाटतो? जे स्वतः सांगतायत त्याने मंदिरं पाडली, मशिदी पाडल्या, तरी तो यांच्यासाठी आदर्श कसा, हे कळलं पाहिजे महाराष्ट्राला, हे कळलं पाहिजे देशाला. खलनायकाला नायक ठरवण्याचा हा प्रयत्न आहे का? कारण ज्या पद्धतीनं चुकीचा इतिहास म्हणून सांगितलं गेलं, मग खरा इतिहास काय आहे यांनी तरी सगळा देशाला सांगायला हवा. क्रूर कर्म्याचं उदात्तीकरण करण्यामागे नेमका डाव काय आहे? त्याला हिरो ठरवायचंय का तुम्हाला? हा खलनायक नायक ठरवायचाय का? हा सवाल आहे. आणि राजकीय स्वार्थासाठी हे वाटेल ते केलं जातंय का? कुणाला बरं वाटावं म्हणून हे सगळं केलं जातंय, याबद्दलची चर्चा होणं गरजेचं आहे. आणि आज या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी खरं तर आम्ही समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींना बोलवलं होतं. अबू आझमींनी यावं आणि या चर्चेत सहभागी व्हावं, सांगावं त्यांनी खरा इतिहास काय महाराष्ट्राला, असं आम्ही आवाहन त्यांना केलं होतं, विनंती केली होती, पण ते आज आले नाहीत. ठीक आहे, आम्ही त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते समाजवादी पक्षाचे अझर सिद्दीकी यांना बोलवलंय. बघूया ते आलेले आहेत, त्यांचं स्वागत आपण करूया. आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष सुधीरराजे भोसले. सुधीरजी स्वागत आहे तुमचं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबोळी आपल्या सोबत आहेत. तांबोळी सर स्वागत आहे तुमचं. इतिहास अभ्यासक पार्थ बावस्कर आहेत. पार्थ स्वागत आहे. आणि शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेत सहभागी झाल्यात. मी या चर्चेची सुरुवात करणार आहे समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अझर सिद्दीकी यांच्याकडून. अझरजी, तुम्ही काय बोललात त्याच्याबद्दल चर्चा नंतर. आम्हाला आधी तुमच्याकडून खरा इतिहास जाणून घ्यायचा आहे. सांगा एकदा, औरंगजेबाचा खरा इतिहास तुमच्या दृष्टीने काय आहे? देखिए, औरंगजेब रहमतुल्लाह जो कि इस देश में मुगल शासक जब थी, पूरे भारतवर्ष में भारत से लेकर श्रीलंका, पाकिस्तान, जब एक पूरा भारत देश हुआ करता था, उस वक्त भारत को सोने की चिड़िया कही जाती थी. आज कुछ लोग जो है जात पात की राजनीति करना चाहते हैं, जो कि एक सफल प्रयास कर रहे हैं राजनीति करने की, और वो एक विशेष धर्म के खिलाफ बोलकर पूरे देश में राज करना चाहते हैं. आज आप बताइए कि आज पूरे भारत जो थी पूरे सोने की चिड़िया जिसको कहा जाता था, जिसको अंग्रेजों ने लूट कर लिया, आज जिस औरंगजेब के नाम पर राजनीति की जा रही है, जिस औरंगजेब के नाम पर राजनीति करने का प्रयास किया जा रहा है, औरंगजेब के जमाने में जो भी उनके सैनिक हुआ करते थे उसमें हिंदू भी थे, मुसलमान भी थे. उस समय तो कोई जात पात नहीं था, कोई धर्म की लड़ाई नहीं थी, देश की लड़ाई थी, क्योंकि मुगलों की शासन पूरे भारतवर्ष में 500 साल के तकरीबन चलाई गई, जिसमें आज भारत देश में देखिए आप ताजमहल है, कुतुब मीनार है, ऐसे बहुत सारे हैं जो कि देश में धरोहर है, इस देश की पूरे विश्व में जाना माना जाता है. आज कुछ लोग जो हैं जात पात की राजनीति करते हैं. हजरत औरंगजेब ने कभी ये नहीं कहा कि हिंदू हो तो गलत हो, मुसलमान हो तो हम तुम्हारे साथ हैं, ऐसा कभी कोई राजनीति उन्होंने नहीं किया. आज कुछ लोग जो है उन पे राजनीति करना चाहते हैं. उनके साथ जो कमांडर थे, मैं वही देख रहा था, उनके साथ जो कमांडर थे वो हिंदू भाई भी थे, मुस्लिम भाई भी थे. ये कहां से ये किया था? और हजरत औरंगजेब ने अपने भारत के शासन में कभी भी उन्होंने सैलरी नहीं लिया. आज देश के प्रधानमंत्री भी सैलरी लेते हैं. आता द्यावा एखादा पुरस्कार कुठला? मागणी आहे तुमची तशी काही? पुरस्कार देने की बात नहीं करा. बार बार जिस तरह से हजरत औरंगजेब को बीच बीच में लाया जाता है भारत की राजनीति में, ये दुखद है. आप अभी की बात करिए, रोजगार की बात करिए. आप देश में अरे मग तुम्ही करा ना. तुम्ही कुणाला खुश करण्यासाठी औरंगजेबाचं आज उदात्तीकरण करताय? तुम्ही कुणाला खुश करताय? तुम्हाला कुणाला खुश करायचंय? चर्चा होनी चाहिए, ना कि हजरत औरंगजेब पे चर्चा होनी चाहिए. तुम्ही कुणाला खुश करण्यासाठी आज औरंगजेबाचं इतकं गुणगान करताय? का औरंगजेब तुमच्यासाठी आदर्श आहे? मंदिरं पाडणारा आदर्श तुमच्यासाठी आहे, मशिदी पाडणारा आदर्श तुमच्यासाठी आहे, संभाजी महाराजांना हाल हाल करून मारणारा औरंगजेब तुमच्यासाठी आदर्श आहे? अजहर जी, मेरी आवाज आपको आ रही है? यस. छत्रपती संभाजी महाराजांना 36 दिवस हाल हाल करून मारलं गेलं, त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? बोला अजहरजी. ठीक आहे, अजहरजींपर्यंत आपला आवाज पोहोचत नसेल, पुन्हा आपण त्यांच्याकडे जाण्याचा प्रयत्न करूया. मी या चर्चेमध्ये यानंतर जाणार आहे सुधीर भोसले यांच्याकडे. सुधीरजी, आता एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या समोर आणला गेला. आज आपण ऐकलं. खरं तर तो कसा नायक आहे
हे ठसवण्याचा प्रयत्न एका बाजूनं सुरू होतोय. याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता औरंगजेब अशा पद्धतीने आपल्या समोर येईल का, असा शिकवला जाईल का, आणि महाराष्ट्राला देशाला असा सांगितला जाईल का, तो मान्य होईल का? पहिल्यांदा म्हणजे आपल्याला महाराष्ट्राला नासी इनामदार यांनी एक पुस्तक लिहिलं होतं शहनशाह म्हणून. हम्म, त्या पुस्तकाच्या माध्यमातून औरंगजेब आपल्याला मराठी माणसाला तरी माहीत झाला. हम्म, तो किती क्रूर कर्म होता, तो काय कसा होता, ह्याचा इतिहास आपल्याकडे संपूर्ण अवेलेबल आहे, हम्म, उपलब्ध आहे. तो राजा होता, कसा होता, तो अगदी इराणपर्यंत गेला होता. त्याने अफझल खानाला पळवून लावलं होतं, म्हणजे अफझल खानाने त्या औरंगजेबाला पळवून लावलं होतं. असा तो राजा होता. त्याचं त्या काय असेल त्याचं उदात्तीकरण, त्यांना जे काय करायचं, तर मला एक म्हणायचं आहे, तो कोणाविरुद्ध आला होता? हम्म, तो महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्या विरोधात आला होता. हम्म, आता हे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होतं? हम्म, तर ते सर्व जाती धर्मांना घेऊन बरोबर चालणारं, इथल्या प्रत्येक म्हणजे स्त्री पुरुष बहुजन समाजाचा कोणताही, म्हणजे इथल्या महाराष्ट्रातल्या राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला, माणसाला, गरीबाला, सगळ्यांना, शेतकऱ्यांना हे राज्य आपलं आहे, हे स्वराज्य आपलं आहे, अशा पद्धतीचं स्वराज्य निर्माण झालं होतं. त्या स्वराज्याचा शत्रू म्हणून त्याला संपवण्यासाठी औरंगजेब जर या महाराष्ट्रात आला असेल, तर आमच्या दृष्टीने तो औरंगजेब हा आमचा शत्रूच आहे. कारण इतकं चांगलं चाललेलं राज्य, संभाजी महाराजांना हालाल करून मारणारा माणूस आमच्यासाठी हिरो असूच शकत नाही. कसा हिरो असेल? आणि जे कोण त्याला हिरो म्हणत असतील त्यांनी तो कुठल्या अंगाने हिरो म्हणतात? म्हणजे विचार करा, याने 5 पातशाही इथं संपवल्या. बरं, ही सत्ता संघर्ष कसा होता? तर हा काय, म्हणजे दुसरी पहिली एक गोष्ट मला सांगतो की हा जो इतिहास आहे आपल्याला धार्मिक अंगाने बघता येणार नाही. आपण त्याला धार्मिक अंगाने बघूया नाही. मी म्हणतो औरंगजेबाचा आम्ही निषेध करतो, त्याला संपवलाच पाहिजे. तो नालायक होता. ह्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातल्या मातीने त्याला गाडला, हे ठीक आहे. पण तो मुस्लिम होता म्हणून नाही आम्ही म्हणत त्याला. पण तो एक क्रूर कर्मा राजा होता, जो इथल्या चाललेल्या चांगल्या राज्याला, म्हणजे आमच्या छत्रपती शिवाजी बरोबर आहे. महाराजांच्या चाललेल्या राज्याला, मराठ्यांचं म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना हलाल स्वराज्याचं, करून मारणारा इतका क्रूर कर्मा राजा, याला हिरो बनण्याचा संबंध येत नाही ना. ठीक आहे. मला एक कळत पारजी. नाही, हे अबू आझमी आणि हे लोक का करतात? आता नेमकं हे विषय कुठला चाललाय आणि ह्यांचं मधीच म्हणजे काय सुपाऱ्या घेऊन बोलतात की काय, मला एक कळत नाही. ठीक तुम्ही आहे. कसं काय औरंगजेबाचं या ठिकाणी हे करू शकता? पार्थ जो मावसकरांना आमच्या मला चर्चेत महाराष्ट्राला आणायचं आहे. संपवण्यासाठी, पार्थ, इथल्या चांगल्या राज्याला संपवण्यासाठी आला होता. पारजी, हा पुळका कशासाठी? हा पुळका कशासाठी? सांगतो ना, हा पुळका अशासाठी आहे की सर्वसामान्यपणे जी इस्लामी मानसिकता आहे, ती इस्लामी मानसिकता असं मानते की या जगाचं रूपांतर हे दारुल इस्लाम मध्ये करायचं आहे. आणि दारुल इस्लाम मध्ये रूपांतर करण्यासाठी जे करावं लागतं त्याला जिहाद असं म्हणतात. हे तुम्ही कुठलेही इस्लामिक ग्रंथ काढून बघा, त्या सगळ्या ग्रंथांमध्ये हेच लिहिलेलं आहे. आणि ज्या औरंगजेबाबद्दल वाद पेटलेला आहे, त्या औरंगजेबाने सुद्धा अनेक ठिकाणी हे लिहिलेलं आहे. मी उदाहरण देतो, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी पुराव्यानिशी बोलतो. 17 जानेवारी 1690 औरंगजेबानं त्याच्या एका सरदाराला लिहिलेलं पत्र आहे आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की आम्ही मलबारच्या 4 लाख हिंदूंना, काफरांना मुसलमान केलं आहे. 4 लाख बर का, 4 लाख. आम्ही मलबारच्या 4 लाख काफरांना मुसलमान केलं आहे. आता आम्ही त्रावणकोरच्या हिंदू राजाविरुद्ध कूच करणार आहोत. अल्लाच्या कृपेने त्याला आणि त्याच्या हिंदू प्रजेला लवकरच मुसलमान केले जाईल. धार्मिक बाबी आणि काफरांविरुद्ध युद्ध करणे या गोष्टी आम्हाला इतर सर्व बाबींपेक्षा अधिक महत्वाच्या वाटतात. असं पत्र औरंगजेबाने लिहिलेलं आहे. आणि त्या औरंगजेबाला आम्ही काय म्हणतो? तो औरंगजेब स्वराज्याचा विरोधक तर होताच, पण तो औरंगजेब सेक्युलर, तो औरंगजेब काय तर काय सोने की चिडिया वगैरे हे जे काय आपण बोलतो. मला असं वाटतं या सगळ्याच्या मागे एक इस्लामिक जिहादी मानसिकता आहे आणि ती जिहादी मानसिकता औरंगजेबानं त्याचं पूर्ण आयुष्यभर पाळलेली आहे. किती उदाहरणं देऊ मी तुम्हाला? 1645-46 उदाहरण आहे माझ्याकडे. ते उदाहरण असं आहे की अहमदाबादची सगळी जैन मंदिर औरंगजेबाने पाडून टाकली. आणि ती म्हणजे फक्त हिंदू धर्माविरुद्ध नाही बरं का, हिंदू, जैन, बौद्ध असे इस्लाम व्यतिरिक्त जे जे इतर धर्म आहेत ते धर्म या हिंदुस्थान अबू आझमी असं म्हणतात त्यांनी मशिदी पण पाडल्या. हा, मशिदी कुठे पाडल्यात? दाखवा ना मला. आदरणीय इथे उपस्थित आहेत ना ते अबू आझमी पक्षाचे जे काय, त्यांनी सांगावं ना की औरंगजेबानी मशिदी पाडल्या. सांगावं त्यांनी. अझरबाई, औरंगजेबानी मंदिरं पाडल्याची, ऐका ना विलासजी, औरंगजेबानं मंदिरं पाडल्याची 5,000 उदाहरणं मी देतो. यांनी मला 50 उदाहरणं द्यावीत
की औरंगजेबाने 50 मशिदी पाडल्या, मी 5,000 मंदिरं पाडल्याची, 5,000 गायी कापल्याची उदाहरणं तुम्हाला देतो. माझ्याकडे लिखित पुरावे आहेत. बरं, ते पुरावे स्वतः औरंगजेबाने त्याच्या इतर सरदारांना पत्रांच्या माध्यमातून लिहिलेले आहेत. यांनी मला 50 मशिदी पाडल्याचे पुरावे लिहून द्यावेत. अझरभाई माझं बोला. खुलं आव्हान आहे या सगळ्यांना. हे जे अझरभाई सगळे बोला. बाजू घेतात ना औरंगजेबाची. देखिए, मस्जिद मंदिर तोड़ने की बात नहीं है, बनाने की बात करनी चाहिए। मैं अभी हमारे प्रवक्ता जी बता रहे थे कि औरंगजेब ने अजर जी, बहुत आपने सारे क्या मंदिर कहा? मंदिर आपने तोड़े। कहा नाही मैं नाही, आपको अजर जी 4 तुम्ही हे बोलू मंदिर का नका. नाम ऐका, बताता हूं। अजर जी तुम्ही हे बोलू नका. मग काशी विश्वनाथाचं मंदिर पाडण्याची काय गरज होती? औरंगजेब जर शांतीदूत होता, औरंगजेब जर शांतताप्रिय माणूस होता, तर काशी विश्वनाथाचं मंदिर पाडण्याची काय गरज होती? हिंदूंवरती जिझिया कर लादण्याची काय गरज होती? किती भयानक गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. मला सांगा, मैं आपको औरंगजेबाने चार- मैं हिंदूंवरती आपको- जिझिया कर का मैं- लादला? तुमच्याकडे आहे का स्पष्टीकरण? मला उत्तर द्या तुम्ही. ठीक आहे, पारजी उत्तर घेऊ द्या, मैं उत्तर मैं घेऊ द्या. मैं आपको 4 मंदिरों का नाम बताता हूं जिसको हजरत औरंगजेब ने बनाया। बनारस का जंगमबाड़ी मस्जिद मंदिर, हाँ. चिरकुट का बालाजी मंदिर, इलाहाबाद का बर. सोमेश्वर नाथ मंदिर, गुवाहाटी का हाँ. उमानंद मंदिर। ये 4 ऐसे बर. मंदिर है जो प्राचीन काल में औरंगजेब के जमाने में बनाया गया, जिसको जाहिर सी बात है औरंगजेब ने बनाया होगा। अच्छा, इतिहास औरंगजेब में ने आप बनाया गूगल में होगा. चेक कर सकते हैं। और अभी फिर मैं आपको सवाल पूछता हूं. अभी अभी जो प्रयागराज में महाकुंभ खत्म हुआ, उस महाकुंभ पर औरंगजेब ने अपनी खुद की सेना छोड़कर 4,000 हिंदू स्त्रियों को अपहरित क्यों किया था? उसका आप जवाब दे पाओगे मुझे? वही उत्तर प्रदेश में जो काशी विश्वनाथ मंदिर है, वो काशी विश्वनाथ मंदिर तोड़ के वहां पर उसी मंदिर के भग्नावशेषों को लगाकर उन्होंने क्यों मस्जिद बनाई वहां पे? बताइए मुझे आप. ऐसी 4 उदाहरण आप दे रहे हो, लेकिन उसके आगे 5,000 मंदिर तोड़ दिए. मेरे पास पत्र है औरंगजेब ने लिखा हुआ. उसके राजस्थान के जो सरदार है, राजस्थान के सरदारों को उसने लिखा था 1666 में कि राजस्थान में जितने हिंदू मंदिर ठीक है, है. जितनी जैन ठीक है. पाठशालाएं हैं, जितनी बौद्ध पाठशालाएं हैं, मी- उन सबको तोड़वा जाए. मी ऐसा पटकन क्यों उत्तर लिखा घेतो, था मला फिर इतर औरंगजेब ने? पाहुण्यांकडे आप द्यायचं, माझा बताइए वेळ ना कमी. मुझे. ये पत्र जो मिला है आपको, मैं नहीं जानता हूँ कितनी सच्चाई है क्या तो है, आप जाइए ना, क्योंकि आप यहाँ पढ़िए पर ना. मैं आपके एक ही नेता चीज पागल बता जैसी सकता बात हूँ करते कि हैं, कुछ 500 पढ़ते नहीं साल है. में 500 साल में अगर अगर औरंगजेब आपके क्रूर होते, पूर्वजों ने, ठीक आहे, अगर आपके पारजी पूर्वजों ने थांबा, मला इस बाकी देश पाहुण्यांना में पण या इतनी चर्चेमध्ये बुरी घ्यायचं तरह आहे. से हिंदुओं का मुस्लिम कत्लेआम लोग किया है, शमशुद्दीन जी, तो आपको शमशुद्दीन शर्म जी, नहीं आती इस बात की? ये सरासर खरं तर गलत आरोप लगाया जा आज रहा है। औरंगजेबाला अशा प्रकारे शांतिदूत करण्याचा, तो कसा सेक्युलर होता हे दाखवण्याचा, तो कसा नायक होता हे दाखवण्याचा एका बाजूला प्रयत्न आहे. हा प्रयत्न नेमका केला कशासाठी जातो? खरंच त्याला असं नायक करण्याची गरज आहे का? आणि नसेल तर मग ते का केलं जातंय? तुमचं काय विश्लेषण आहे याबद्दलचं? कोणाला विचारलं? हा, प्लीज सर बोला. कोणाला विचारलं? तुम्हाला शमशुद्दीनजी, तुम्हाला. मला विचारलं? हो सर, हो. ओके. हॅलो. आत्ताच्या राजकीय आणि धार्मिक स्फोटक अशा वातावरणामध्ये समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अर्धसत्य आहे. त्याचबरोबर हिंदू आणि भारतीयांच्या भावना दुखावणारं आहे. ते निरर्थक आहे, निषेधार्ह आहे आणि हिंदुत्ववाद्यांच्या हातामध्ये कोलीत देणारा आहे. औरंगजेब कुठल्याही अर्थाने आदर्श असू शकत नाही, आयकॉन होऊ शकत नाही, तो आमचा दैवत नाही. आमचे आदर्श, आमचे आयकॉन, आमचे दैवत हे शिवाजी महाराज आहेत. अब्दुल कलाम आहेत, मौलाना आझाद. औरंगजेब हा धर्मांध होता, क्रूर होता, महत्वाकांक्षी होता, तो कपटी होता. याचे हजारो उदाहरणं इतिहासात दिसून येते. जो माणूस स्वतःच्या वडिलांना नजर कैदेत ठेवतो आणि गंगा जमुनी संस्कृती आणि वेदांचं फारसी भाषेमध्ये रूपांतर करणाऱ्या स्वतःच्या भावाला दारा शुकोचं तो खून करतो, असा हा औरंगजेब. त्याच्याविषयी वेगवेगळे प्रवाह आहेत, पण आजच्या घडीला मेलेलं भूत इथल्या मुसलमानाच्या मानगटीवर बसवण्याचं जे कृत्य केलेलं आहे अबू हाजमी यांनी,
ते अत्यंत घातक आहे आणि हिंदू समाजाच्या, भारतीय समाजाच्या भावना दुखवणार आहे आणि मुस्लिमांना संकटात आणणार सुद्धा आहे. तेव्हा या धर्मवादी वातावरणामध्ये असे शॉर्टकट वापरणं, राजकीय लाभ घेणं हे अत्यंत चुकीचं आहे. खरं म्हणजे कुठल्याही अशा ऐतिहासिक पुरुषाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये एका विशिष्ट फ्रेम मध्ये पाहता येत नाही. पण स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आमचे आयकॉन जे आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा गांधी आहेत, महात्मा फुले आहेत, शिवाजी महाराज आहेत आणि हे सर्व समावेशक अशा पद्धतीचे आहेत. आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी धर्मनीती म्हणून त्याची सिम्प्लिसिटी वा तो मरत असताना स्वतःचे पैसे वापरले, तो टोप्या शिवून हे केलं होतं, स्वतःच्या हाताने कुराण लिहिलेली होती वगैरे, हे सर्व जे काही आहे त्याच्यातला चांगुलपणा होता असेल, पण तो कोणासाठी होता, कशासाठी होता, काय दाखवण्यासाठी होता, याचं सुद्धा गांभीर्याने विचार अतिशय केला सुंदर पाहिजे. विश्लेषण आपण केलं सर, खूप सुंदर विश्लेषण केलंय. मला हाच मुद्दा घेऊन आता ज्योतिताईंकडे जायचंय. ज्योतिताई, ज्या व्यक्तीनं 27 लोकांना मारलं आपल्या घरातल्या, संभाजी महाराजांच्या बद्दल तर पुन्हा तो उच्चार सुद्धा करायला नको, पण या एका अशा क्रूर कर्माचं उदात्तीकरण करण्यामागे काय डाव असू शकतो, ज्याच्या विरोधात आज तुम्ही पोलिसांमध्ये गेलात? खर तर मला या ठिकाणी प्रचंड वाटतं की जो औरंगजेब ज्यांनी उदात्तीकरणाची हिंमत, ही जुर्रत, ही या समाजवादी पक्षाचा अबू आझमी असेल किंवा आज या चर्चेमध्ये सहभागी झालेले असगर का अजगर आहेत, त्यांची होतेच कशी. आता सुद्धा त्यांनी चर्चेमध्ये बोलताना सुद्धा आणि अबू आझमीनी विधिमंडळाच्या बाहेर प्रतिक्रिया देताना सुद्धा औरंगजेबाचा उल्लेख रहिमतुल्ला आला केला. जो लोग औरंगजेब को रहिमतुल्ला आला कहते हैं ना, उनका मुख काला करना चाहिए. अरे ज्या छत्रपती संभाजी राजांना, माझ्या स्वराज्याच्या धाकल्या धनांना 40 दिवस हाल हाल करून मारलं जातं, त्यांचे तुकडे तुकडे केले जातात, त्यांचे डोळे काढले जातात, तो क्रूरकर्मा हा तुम्हाला कुठल्या दृष्टीला रहिमतुल्ला वाटतोय? ज्यांनी स्वतःच्या वडिलांना मालिशच्या तेलामध्ये विष मिसळून मारलं, ज्यांनी स्वतःचा भाऊ दारा शिको ह्याचं डोकं मुडकं कापून स्वतःच्या वडिलांना भेट म्हणून पाठवलं, ज्यांनी स्वतःच्या मुलांची तुकडे तुकडे करून हत्या केली, तो औरंगजेब जर ह्यांना हिरो वाटत असेल ना, तर मला वाटतं की अबू आझमीवरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. जे अबू आझमी माझ्या स्वराज्याच्या राजाची हत्या करणाऱ्या औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात ना, त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे. मग ही अशी निरर्थक बडबड करणाऱ्यांना आळा बसेल. आणि आज खरं तर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान मार्च सुरू आहे की मौत डरी थी खुद उन्हें देखकर, ये खुद मौत का दावा था, इस धरती को जिन पर नाज था, ऐसा एक ही शेर शिवा का तावा था, असं आम्ही एका बाजूला म्हणतोय. आणि आज या अशा अबू आझमींसारख्या पिलावळीमुळे बघा, आज माध्यमातल्या बातम्या तुम्हाला सांगतेय की अनस कुरेशी नावाचा माथे फिरोनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवलं म्हणून मुंबईतल्या काळा चौकी पोलीस चौकीमध्ये त्याला अटक झालेली आहे. मालाडच्या मालवणी पोलीस स्टेशनमध्ये शाकीर बेग नावाच्या त्या माथे फिरोनं असं स्टेटस ठेवलंय म्हणून गुन्हा दाखल झालेला आहे. अशा पद्धतीची विषारी पिलावळ जर वाढत असेल ना, तर ही कुठेतरी खेचली पाहिजे. या क्रूर कर्मा औरंग्या त्याला कुठेतरी उत्तम प्रशासक म्हणणं म्हणजे अबू आझमी शौचालयातला शेंगदाणा उचलून खातायत असं मला वाटतं. आता बोलत असताना या समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्यांनी काहीतरी ताजमहाल बीजमहालचं उदाहरण दिलं. त्यांनी कान खोलून ऐकावं की आपका ताजमहल अगर प्यार की निशानी है ना, तो हमारा रायगड किल्ला एक शेर की कहाणी आहे. आणि इथून पुढं अबू आझमी असेल किंवा दुसरं कोणीही असेल, जर त्यांनी औरंग्याचं कौतुक करण्याचा प्रयत्न केला ना, तर पक्ष राजकारण सगळं बाकीच्या बाजूला, छत्रपती शिवराय हा माझा बाप आहे आणि त्यांच्या विरोधात जर कोणी बोलत असेल ना, तर अबू आझमी जिथं समोर येईल त्याचं मुस्काट मी स्वतः फोडेल आणि शिवसेना काही आम्ही त्यांना धडा शिकू, असं मला या ठिकाणी वाटतंय. की आता ज्या पद्धतीच्या चर्चा ठीक आहे, मी अझरजींकडे जातो. ताई मी येतो तुमच्याकडे. अझरजी, हा बोला तुम्ही. मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा, तुम्ही आधी बोला.
बार बार भारत के राजनीति में भाजपा या भाजपा के सहयोगी जब बुरी तरह से चुनाव हारने लगती है तो औरंगजेब को लेकर आती है। ये औरंगजेब को लाना, जैसे अभी टी राजा ने कहा जो भाजपा के आता विधायक है तुम्ही कि औरंगजेब के कब्र को आपके नष्ट जो कर देना आदमी चाहिए। ने लाया है भाजपा या अझर किसी जी, सहयोगी आता कुठली पार्टी ने निवडणूक लाया आहे है। त्यांनी नष्ट आणलं कर तर देना त्यांना चाहिए, आपण तो ये बोलू ना. औरंगजेब को बार आता बार लाने तुम्हाला का काय काम गरज आप होती लोग कर आणायची? रहे हैं। आता एवढा का प्रेमाचा उमाळा फुटला तुम्हाला? औरंगजेब को भारतीय राजनीति में लाने का काम आप लोग कर रहे हैं। और मैं आपको बता देना चाहता हूं कि सती प्रथा, हमारे बहुत विद्वान लोग यहाँ बैठे हुए हैं, सती प्रथा को रोकने वाला कोई और शख्स नहीं, औरंगजेब ही थे जिन्होंने सती प्रथा को रोकने का काम किया। हिंदू महिलाओं की जान लेने वाला, उन्हें व्यापार में बेच देने वाला भी औरंगजेब ही है, दूसरा कोई नहीं है। समझिए, भाजपा हजारों महिलांचं कुंकू औरंगजेब बर्बाद करणारा औरंगजेब आहे. काय अब इस सती दुनिया में प्रथेवर नहीं बोलताय? है। तो लाज वाटत नाही का तुम्हाला? औरंगजेब अब इस दुनिया में नहीं रहे। औरंगजेब बार बार उनको लाकर बार बार उनके कब्र पे आके किसने राजनीति करना लाया? ये बेहद किसने दुखद लाया? है। हमें नहीं बेहद चाहिए दुखद है। औरंगजेब, हमें नहीं आप लोग चाहिए औरंगजेब. तुमच्या पक्षाच्या माणसाने औरंगजेब आणलाय, लक्षात घ्या. नहीं, औरंगजेब आणि किसी को काय नहीं चाहिए। बोलताय सती प्रथेवरती बाबा- तुम्ही? बाबा- अहो, ज्या बाबा साहेब धर्मामध्ये के मानने ऐका, वाले तुम्ही लोग बिलकुल हैं। हिंदू धर्मातल्या बाबा सती साहेब प्रथेवर वगैरे अम्बेडकर आपण को अजिबात मानने बोलू वाले नका. लोग हैं, छत्रपति समा शिवाजी को मानने अजहर वाले लोग सिद्दीकी हैं हम। ज्या लेकिन जब धर्मामध्ये बार-बार एक विशेष धर्म के बायकांना खिलाफ 24 तास बाहेर जाताना तो बोली हिजाब जाएगी, घालावा लागतो, तो आवाज त्या आएगी। धर्मातल्या लोकांनी बार-बार एक विशेष हिंदू धर्म के धर्मातल्या खिलाफ जब बायकांबद्दल बात बोलावं. होगी, तो आपको बात कही जाएगी। एक तिथे जण हिजाब एक जण compulsory एक आहे. जण जिथे अझरजी बायकांना अझरजी अत्यंत एक मिनिट अझरजी गुलामगिरीची वागणूक दिली जाते, तिथे तुम्ही सांगता हिंदू धर्मातल्या प्रथेवरती तुम्हाला बोलण्याचा कुणी अधिकार दिला? मला सांगा. इस्लाम धर्मामध्ये बायकांबद्दल काय लिहिलेलं आहे? इस्लाम बायकांच्या स्वतंत्रतेबद्दल काय लिहितो हे माहितीये का तुम्हाला? मी सांगू का तुम्हाला? माझ्याकडे 1 2 3 4 तुमच्या धर्माचा सुद्धा मी अभ्यास केलेला आहे. अजिबात मला बोलायला लावू नका इथे. अझरजी अझरजी, माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे. अझरजी एक मिनिट मी सगळ्यांना थांबवतो. अझरजी, तुमचा पूर्ण सन्मान ठेवून मला सांगा, तुम्ही संभाजी सिनेमा पाहिला का? मैं छावा सिनेमा पाहिला का? संभाजी कादंबरी वाचली आहे का? संभाजी महाराज को मानता हूँ, बाबा साहब अम्बेडकर को मानता हूँ, देश में गांधी जी को मानता हूँ। लेकिन अगर कोई एक विशेष धर्म को टारगेट करने की बात होगी तो वहां बोली जाएगी। माननीय अबू आसिम आजमी साहब ने ये नहीं कहा, पहले टी राजा ने कहा कि उनके कब्र को जो है ना लेबल कर देना चाहिए। सरकार आपकी भी थी, सरकार कांग्रेस की भी थी। बार-बार बघा ना, अगर आपको लगता है कि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ते नाव घेत आहेत, ते महात्मा गांधीजींचं नाव घेत आहेत आणि औरंगजेबाचं समर्थन करतायत. काय म्हणायचं या सगळ्याला? तुम्ही औरंगजेबाचं नाव घेऊन तुम्ही औरंगजेब मुसलमान होता आणि मग तो आमच्या धर्माचा होता आणि मग हा, शमशुद्दीनजी बोला. मी येतो सुधीरजी तुमच्याकडे. थांबा. अझरबाईंची जी मांडणी आहे तो इतिहासातला काही भाग असू शकतो, पण याचा अर्थ त्यांनी जे 90% जे क्रूरता, धर्मांधता आणि कपटीपणा दाखवलेला आहे, याबद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपण इथल्या सर्व याचे पडसाद काय पडणार आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी पार्थ बावस्कर आहेत, जे अभ्यासक असं त्यांचे बद्दल म्हटलं जातं, पण त्यांचा सुद्धा इस्लामच्या बाबतीतला जो एक अभ्यास ते म्हणतायत, दारुल इस्लाम, जिहाद, महिला, हे सुद्धा एक अर्ध सत्य स्वरूपातलं त्यांचं विचार आहेत, विधान आहेत. मला सांगा, दारुल मला सांगा इस्लाम एक मिनिट. नाही तांबुळे साहेब, आता थांबा. आता ऐका नाही, अर्ध सत्य नाही. तांबुळे साहेब ऐका. बरं, त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या. त्यांचं म्हणणं 700 वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांना ते करणं शक्य होतं. 700 वर्ष जे मुस्लिम राजे इथे होते, त्यांना दारुल इस्लाम करणं स्वप्न असं त्यांना सहज शक्य होतं, पण तसं झालेलं नाही. जिहादचा अर्थ सुद्धा ज्या पद्धतीने सोयीने लावण्यात येतो तो सुद्धा वस्तुस्थितीला धरून नाही. तेव्हा मी हेच म्हणतोय की अबू आझमी सारखे लोक, पण सर बाकीच्यांचा सोडा, शमशुद्दीन सर, आणि या ठिकाणी जे एक तुम्ही सांगा ना, मी आता प्रकार आहे ते थांबवला पाहिजे. बरं, ठीक आहे. विलासजी, मला जरा प्रश्न विचारते तांबुळे साहेबांना. जे उदाहरणार्थ महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी सुद्धा शिवाजी महाराजांबद्दल काय बोलले होते? सावरकर
संभाजी महाराज आणि शिवाजी हो, महाराजांबद्दल तांबोळी काय साहेब तुम्ही बोलले? त्याच्यात पडू नका. ते तांबोळी साहेब याबद्दल थांबा. आपण तांबोळी साहेब विषय ठीक आहे भरकट तांबोळी सर नका. आपण उत्तर घेऊया तांबोळी आपण साहेब- उत्तर घेऊया तांबोळी साहेब ऐका. पार्थ तांबोळी उत्तर साहेब द्या वेळ माझ्या- कमी आहे माझ्याकडे हा तांबोळी साहेब पाहिजे. मला प्रश्न हे विचारू द्या चुकीचं तुम्हाला. आहे, थांबा. हे चूक आहे. जे तांबोळी चूक साहेब आहे, विषय तांबोळी सर भडकवू नका. एकदा त्यांचं म्हणणं पूर्ण होऊ द्या त्यांचं म्हणणं पूर्ण तांबोळी होऊ द्या. साहेब विषय एक भडकवताय. धागा धरून सर्व समाजाला झोपटण्याचा ज्या तांबोळी पद्धतीने साहेब प्रयत्न करताय तांबोळी सर्वांचं साहेब ऐका प्लीज. विषय भरकटवू नका. तांबोळी साहेब नाही, ऐका. तुम्ही विषय दारुल काढले, इस्लाम दारुल इस्लामचे अरबचं आणि रूपांतर जिहादचे विषय दारुल तुम्ही इस्लाम मध्ये काढले. करणं आणि याला तुमच्या जिहाद हातात म्हणतात. पोलीस या अबू हे हसीने इस्लाम मध्ये दिलेलं लिहिलं आहे. नाही पण हे याचा सिद्ध करून परिणाम दाखवा. सर्व भारतीयांच्या वरती होतोय मला आम्ही हे विचार सिद्ध करत- करून दाखवा. यातून आम्ही मला मी हे तेच सिद्ध म्हणतो, करून मेलेले दाखवा मुर्दे फक्त. बाहेर मला कशासाठी हे सिद्ध काढायचे? करून दाखवा. हिजाब बद्दल मुस्लिम बायकांच्या स्वातंत्र्याबद्दल इस्लाम मध्ये काय लिहिलेलं आहे मला अहो, सांगा. तुम्ही हे सगळ्या फडकं महाराष्ट्राला विधान कळू दे. करताय नाही, मला- पाकिस्तानच्या पंतप्रधान नाही, बेनझीर नाही, भुट्टो आता तुम्ही बेनझीर ऐका, भुट्टो ऐका. वापरत नाही, होता आता का बांगलादेशाचा बाजू शेख हसीना बदलताय? वापरत- हे व्यक्ती आता का बाजू स्वातंत्र्य बदलताय? आहे. शमशुद्दीन इस्लाममध्ये तांबोळी साहेब ठीक आहे, ठीक आहे. सत्यशोधक काळ्या आहात तर बुरख्याबद्दल विषयांतर सत्य नको, करण्याची विषयांतर तयारी नको. ठेवा. नाही ती मला- concept वेगळी हा, आहे. मला आणि ज्योतिताईंना आम्ही विचारायचं. हिजाबच्या विरोधात आहोत आम्ही बुरख्याच्या विरोधात आहोत हे स्पष्ट करतो पण यांना त्याचा विचारा, अबू आणि आझमींच्या इस्लामचा पक्षाचे संबंध प्रवक्ते नाही. आहेत. तो त्यांना आपण सांस्कृतिक भाग आहे. ऑन ती स्क्रीन प्रथा लाईव्ह आहे. चर्चेत विचारूयात की अनिवार्य ते नाही. हिजाबच्या विरुद्ध आहेत का, ते बुरख्याच्या विरुद्ध आहेत का, ते जर सती आम्ही- प्रथेचं नाव घेतात तर त्यांना ठीक हे आहे. विचारलं पाहिजे. आझरजी बोला आझरजी बोला. ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने आपण ब्लॅक आणि बघा, व्हाईट नाही. असं होत हे नाही. ठीक आहे, ठीक आहे. मी संमिश्र दोघांनाही पद्धतीने थांबवतोय. आहे. हे आझरजी- आमचे आहे. आझरजी बोला. नाही. बोला देखिए बार बार भारतीय राजनीति में जिस तरह औरंगजेब का एंट्री करके एक माहौल बनाने का प्रयास किया जाता है ये बेहद गलत है। टी राजा ने जिस तरह से ये बात कहा उसकी प्रतिक्रिया में माननीय अबू आसिम आजमी साहब ने कहा कि इस तरह की जो भाषा बर्दाश्त नहीं की जाएगी। आज भारत देश में जिस तरह से नफरत की राजनीति की जा रही है, जिस तरह एक विशेष धर्म को टारगेट किया जा रहा है, तुम्ही कोण मी करताय? विचारलेल्या कोण प्रश्नांची करताय? उत्तरं द्या. अझर सिद्दीकी हाँ बोला। मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. फिर से बताइए क्या बोल रहे हैं। मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या. मला सांगा इस्लाम मध्ये बुरख्याबद्दल जे लिहिलेलं आहे, इस्लाम मध्ये हिजाब बद्दल जे लिहिलेलं आहे, इस्लाम मध्ये दारुल इस्लाम बद्दल जे लिहिलेलं आहे, इस्लाम मध्ये जिहाद बद्दल काफरांबद्दल जे लिहिलेलं आहे त्याचा तुम्ही निषेध करता का मला सांगा. तुम्ही म्हणा इथे तुम्ही जर या सगळं इतके तुम्ही प्रगत आहात इतके पुढारलेले आहात असं स्वतःला म्हणताय ना. ठीक आहे, मी तुम्ही जर उत्तर म्हणताय घेतो, ना उत्तर घेतो. हिंदूंमधल्या सती प्रथेबद्दल तुम्ही म्हणा ना. तुम्ही मला सांगा आम्ही थांबा बुरख्याचा ना विरोध पारजी करतो. त्यांचं उत्तर तर घेऊ द्या वेळ कमी आहे माझ्याकडे. आझरजी घ्या उत्तर द्या. उत्तर. नहीं बुरखा गलत है। हा नाही मग महिलांच्या स्वातंत्र्याचा प्रश्न कुठे गेला मग आता. नहीं स्वतंत्रता नहीं। हम लोग नहीं इस्लाम धर्म किसी के ऊपर एकदम कोई थोपता नहीं है कि आप हिजाब थोपता नहीं है, पहनो। बरं. जिसको अच्छा लगता है वो पहनता तर है। ठीक आहे आपण बुरखा बिरखा इसको इकडे अच्छा नको लगता झालं है, विषयांतर होतंय अच्छा, विषयांतर अरे होतंय. बापरे, नाही 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 ज्योतिताई कोई बुराई नहीं है। ज्योतिताई अवघड आहे. तुमच्याकडे एकदा जातो ना आप किसी सुधीरजी. विशेष धर्म के खिलाफ बोलना आपके लिए शोभा नहीं देता। किसी विशेष धर्म को आप टारगेट करना ये बेहद मी दुर्भाग्यपूर्ण है। धर्माला टार्गेट और ज्योतिताई भाजपा ज्योतिताई राजनीति शेवट का ये शेवटचा एक दर्शाती मिनिट आहे है मी दोघांनाही थांबवतोय. आझरजी आणि पारजी दोघांनाही थांबवतोय. ज्योतिताई मला फक्त एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी बोलू द्या. हा छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे रयतेचं राज्य होतं. एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या आक्रमणामध्ये कुराणाची प्रत मिळाली तर ती सादर मुस्लिम सैनिकांच्याकडे सुपूर्त करत होते. एका बाजूला माझ्या राजाच्या पुढे जर कल्याणच्या सुभेदाराची मुस्लिम सून जरी नजर केली तरी सुद्धा तिला आई म्हणून तिचा सन्मान केला जात होता. आणि दुसऱ्या बाजूला हा औरंगजेब की ज्याने माझ्या छत्रपती संभाजी राजांना हाल करून मारलं. मी खूप मोठी इतिहास अभ्यासक नाहीये पण काही फॅक्ट मला तुमच्या समोर आणायचे की 9 एप्रिल 1669 औरंगजेबाने मंदिर पाडण्याचे आदेश दिलेले आहेत आणि ते 21 सुभ्यांमध्ये लागू झालेले आहेत. हिंदूंच्या सर्व धार्मिक प्रथांवर बंदी घालण्याचे आदेश औरंगजेबाने दिलेले आहेत आणि ते साकी मुस्तैद खान यांनी लिहिलेल्या महाशिरे आलमगिरी याच्यामध्ये समाविष्ट आहेत. आणि त्याचबरोबर सोमनाथाचं मंदिर पाडणं असेल, विश्वनाथाचं मंदिर पाडणं असेल, बिजापूरचं मंदिर तोडून मशीद बांधण्यात आली याचा ठीक उल्लेख आहे. हा महाशिरे आलमगिरीचा 249व्या पानावरती ठीक आहे. आहे. मग अशा वेळेला आमचा आदर्श हा छत्रपती शिवराय असले पाहिजेत. हा ठीक आहे. औरंगजेब आमचा बरोबर. आदर्श अजिबात होऊ ठीक आहे. शकत नाही. मला सुधीरजींना विचारायचं. सुधीरजी औरंगजेबाचं अशा प्रकारे उदात्तीकरण करण्यामागचा हेतू काय असू शकतो. सर मला आता मुद्दा चर्चा आपली काय होती औरंगजेबाच्या उदात्तीकरणाबरोबर चर्चा होती पण चर्चा गेली कुठे
पुन्हा धार्मिक अंगाकडे. मी सुरुवातीला आलो सांगितलं मुद्द्यावर, बोला. इतिहासाकडे मी धार्मिक तोच अंगाकडे प्रश्न विचारला. बघताना धार्मिक अंगाने बघता कामा नये. मला आझरमध्ये आणि पार्थमध्ये काही फरक दिसला नाही. कारण काय, आझर हे त्याच्या धर्माचं बोलायला लागले, त्यांना आता आवडायला का आवडला, कारण औरंगजेब हा त्यांच्या धर्माचा आहे आणि मग त्याच्या विरुद्ध काय बोललं होतं ते चुकीचं, म्हणून ते आज ते बोलले. काय त्याचं नाव, ते त्याचं आमदाराचं नाव पण घेऊच वाटत नाही मला, ते बोलले. आणि त्याच्या आता पार्थ काय सांगतायत की तुमच्या धर्मामध्ये काय काय गरज आहे. आपला विषय काय, औरंगजेब जो स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण, ज्योतिताई चांगल्या बोलल्या, अहो जे कुराणाला सुद्धा आपलं म्हणायचे, कल्याणच्या सुभेदाराची आली तो विषय आहे खरा ना काही माहित नाही, पण त्या मुसलमानाच्या ह्याला पण ते करायचे. असं काही कुठे शिवाजी महाराज कुठे असं म्हटलेत का की हा मुसलमान म्हणून त्याला मार आणि हा असं नाहीये. त्यांनी शिवाजी महाराजांचं जे राज्य स्वराज्याचं चाललं होतं ते स्वराज्य इतकं सुंदर होतं, त्या स्वराज्यावरती आक्रमण करणारा आणि ते संपवण्यासाठी आलेला, म्हणजे औरंगजेब इथे संपवण्यासाठी आला राज्य, ते स्वतः त्याने त्याच्या संपला, अगोदर पण सगळ्या शेवटच्या मुस्लिम राजवटी श्वासापर्यंत संपवल्या. या म्हणजे तो स्वराज्याला धर्माच्या संपवण्याचं विरुद्ध असं स्वप्न तो म्हणता येणार बघत होता. नाही. तो क्रूर कर्म होता, तो अन्यायी राजकारण होतं, त्याचं जुलमी राज्य होतं. आणि एका बाजूला शिवाजी महाराजांचं न्यायी राज्य होतं, सर्वांना बरोबर घेऊन जाणार राज्य होतं. ते संपवण्यासाठी आलेला आझरबाई, हे लक्षात ठेवा. आणि पार्थ तुम्ही पण लक्षात ठेवा, हा धर्माचं राजकारण नाहीये, हे इथं माणुसकीला मानवतेवर जगवण्याचं शिवाजी महाराजांनी राजकारण केलं. ते संपवण्यासाठी हा औरंगजेब आला होता. आणि तो औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये मातीत गाडला गेला, हे पण लक्षात घ्या. त्या औरंगजेबाचा उदाहरण होता कामा नये. आणि आम्ही ते होऊ देणार नाही. तुम्हाला जे काय करायचं आझरबाई, औरंगजेब आणि अफजल खानाचं उदात्तीकरण होऊन जाणार नाही. ते शौर्याचं प्रतीक म्हणून राहील. आम्ही शौर्याचं प्रतीक जगाला सांगू, इथे आम्ही काढला, हा बादशाह इथे आम्ही काढला आणि हा अफजल इथे आम्ही काढला, कारण तो स्वराज्य नष्ट करायला आला होता. हे स्वराज्य छत्रपती शिवरायांचं होतं. हे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांनी ज्यांच्याशी संघर्ष केला, इथल्या मातीच्या रक्षणासाठी केला, आणि ज्यांच्यावर चाल करून आला होता औरंगजेब, ज्यानं त्याचा सगळा इतिहास, त्याचं व्यक्तिमत्व हे क्रौर्यानं भरलेलं होतं, तो इथल्या मातीचा कधी आदर्श होऊ शकत नाही. आणि ज्याला तो करायचा आहे त्यांचे इरादे सुद्धा चांगले असू शकत नाहीत. प्रेक्षकांना जेव्हा आम्ही हा प्रश्न विचारला तेव्हा प्रेक्षकांचं काय मत होतं बघा. 350 वर्षानंतरही औरंगजेबाचं उदात्तीकरण केलं जातंय का, हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा 85% लोक म्हणतायत होय, 15% लोक नाही असं म्हणतायत. पण हे उदात्तीकरण या मातीत करून इथल्या महाराष्ट्राचा, स्वराज्याचा, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि त्यांच्या बलिदानाचा अपमान केला जातोय का, हा सवाल आहे. तो केला जाऊ नये ही अपेक्षा आहे. पण या चर्चेत आपण सगळेजण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. बडे मुद्देमध्ये